आज तुमचा भाऊ गेला होता हंसिंगच्या फार्मसी कॉलेजमध्ये. आता तुम्ही पण मनातल्या मनात विचार करत असाल की नेमकं याला 11वीतच जायचा कंटाळा येते आणि या फार्मसी कॉलेजमध्ये गेला तरी कसं. हे सगळं जर असं मधातून सांगितलं ना की मज्जा येते. त्याच्यामुळे हा व्लॉग तुम्ही पहिल्यापासून बघा आणि शेवटपर्यंत बघा आणि त्याचसोबत तुमच्या भावाला फॉलो करायचं विसरू नका. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावनो, आजचा विषय असा होतो की आज सकाळी सकाळी बाबांनी सांगितले की आपल्याला इलखीला जायला लागतं आणि इलखीला जाण्याचं कारण म्हणजे बाबांना पण थोडंसं काम होतं आणि त्याचसोबत आपल्या आजीला पण घरी आणायचं होतं. सकाळी सकाळी तयारी वगैरे करून मी आणि बाबा निघालो इलखीला जाण्यासाठी. थोड्या वेळानंतर आम्ही पोहोचलो हंसिंगला. आम्हाला हंसिंगला काहीच काम नव्हतं, त्याच्यामुळे हंसिंगला न थांबता डायरेक्ट पोहोचलो आम्ही इलखीला, म्हणजेच आपल्या आत्याच्या घरी. थोड्या वेळानंतर आपल्या आत्याच्या मुलगीने ऋषीदादांना सांगितले की मला हंसिंगला फार्मसी कॉलेजमध्ये सोडून. आणि मी तर आतापर्यंत हंसिंगचा फार्मसी कॉलेज पाहिलाच नव्हतं, त्याच्यामुळे मी ऋषीदादांना सांगितले मी पण सोबत येतो. मग मी आणि ऋषीदादा निघालो आत्याच्या मुलींना कॉलेजमध्ये सोडायला जाण्यासाठी. कॉलेज तर सोडा हो, मी तर आतापर्यंत या रोडवर पण आलो नव्हतो. आणि फार्मसी कॉलेजवर जाताना नाही का आम्हाला 2-3 फॅक्टरी पण पाहायला भेटले, जे की मी आतापर्यंत विचार पण केला नव्हता की आपल्या हंसिंगमध्ये एवढी एवढी फॅक्टरी असेल. फॅक्टरी वगैरे पाहत पाहत आम्ही पोहोचलो हंसिंगच्या फार्मसी कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये आल्यानंतर तर सर्वात अगोदर मी स्वच्छता पाहून हँग झालो, कारण एवढी स्वच्छता मी आतापर्यंत कोणत्याच कॉलेजमध्ये पाहिली नव्हती आणि शाळेमध्ये पण पाहिली नव्हती. आतापर्यंत तर ह्या कॉलेजचं नावच ऐकलं होतं मी, पण आज डोळ्याने पण बघितलं. खरंच असं कॉलेज आपल्या हंसिंगमध्ये पण राहू शकतं असं तर विचार पण केला नव्हता. मस्त मी कॉलेजचं निरीक्षण करत होतो तेवढ्यात आपल्याला हा दादा भेटला, जे की आपला फॉलोअर्सच होता. आणि हा कॉलेज पाहिल्यानंतर असं वाटत होतं की आपली पण 12वी झाल्यानंतर आपण इथं ऍडमिशन घेऊ, पण त्याच्यासाठी नाही का तुमच्या भावाला 12वी नाही का एकदम चांगल्या मार्काने पास व्हावं लागेल, जे की मला शक्यच वाटत नाही, कारण तुमच्या भावाचा आणि अभ्यासाचा 36चा आकडा झालाय. संपूर्ण कॉलेज पाहिल्यानंतर इलकीला गेलो आणि बाबांना आणि आजींना घेऊन डायरेक्ट पोहोचलो मी हंसिंग. आणि मग हंसिंग मध्ये पेट्रोल टाकून परत आलो आम्ही घरी.